विद्यार्थी मित्रो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्रो, मी व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुक माझं पेज आहे. आपण या तिन्ही माध्यमाद्वारे माझ्याशी संपर्क साधू शकता. लवकरच वेबसाईट माझी सुरू करणार आहे. त्या संदर्भातले आणि इतरही सर्व अपडेट्स आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतील आणि म्हणून इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझ्या संपर्कात तुम्ही अवश्य राहा. आतापर्यंत अतिशय उत्तम प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे. आपल्या मागणीनुसार मी कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर 2 या विषयाचे 2 पार्टमध्ये व्हिडिओ तयार केलेले आहेत. फर्स्ट टर्ममध्ये जो सिलेबस आहे त्याचा पार्ट 1 आणि सेकंड टर्ममध्ये जो सिलेबस आहे त्याचा पार्ट 2 असे 2 व्हिडिओ तयार केलेले आहेत. मित्रहो, व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओ निश्चितपणे पाहायला मिळतील. आणि हो, व्हिडिओ पूर्ण पाहत चला म्हणजे तुम्हाला माहिती संपूर्णपणे त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकेल. तर मित्रो, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर 2 हे आपण सुरू करणार आहोत. त्याच्यावरचे मल्टिपल चॉईस कसे येणार आहे ते पाहणार आहोत. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा विषय पूर्णतः इंग्लिशमध्ये आहे, परंतु आपण इंग्लिश आणि मराठी असे 2 माध्यमांचा वापर करून हा विषय समजून घेऊया. तर चला सुरू करूया आपला पुढील टॉपिक. कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर 2 फर्स्ट पार्ट, that is overheads. Meaning of overheads. Total cost is classified into different costs, that is direct and indirect. The total of direct material, direct labor and direct expenses, material, labor and expenses, is called as direct cost, and total of indirect material, indirect labor and indirect expenses is called as indirect cost or overhead. Overhead means all indirect cost. Definition: overhead is the aggregate of indirect material, indirect wages and indirect expenses. Overhead costs are operating cost of a business enterprises which cannot be traced back directly to a particular unit of output. Overhead are those costs which do not result from the existence of individual cost unit. There are several classification of overheads. First is functional wise classification, element wise classification, behavior wise classification, controllable wise classification. First, functional classification, that is factory overhead, administrative overhead, selling overhead, distribution overhead, research and development overhead, etc. Element wise classification is indirect material, indirect labor, indirect expenses. Behavior wise, that is fixed, variable and सेमी व्हेरिएबल और सेमी फिक्स, दोन्हीचा अर्थ एकच, सेमी व्हेरिएबल आणि सेमी फिक्स. आणि कंट्रोलच्या दृष्टिकोनातून कंट्रोलेबल आणि अनकंट्रोलेबल या महत्त्वाच्या टर्म्स तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहे ते सोडवताना अडचण येणार नाही. कॉस्ट सेंटर आर क्रिएटेड फॉर कंट्रोल अँड fixing responsibility. Second, cost classification can be done in several ways. Third, when the amount of overhead absorbed is more than the amount of overhead actually incurred is known as over absorption. इथे 2 भाग आहेत, ओव्हर absorption आणि अंडर absorption. त्याचं मीनिंग लक्षात घ्या. when the amount of overhead absorbed हे जास्त आहे, मोर दॅन कशाच्या, द अमाऊंट ऑफ ओव्हरहेड
ॲक्च्युअली इन्कर्ड, जी प्रत्यक्षपणे खर्च झालेला आहे, ओव्हर झालेले एक्सपेन्सेस झाले त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ओव्हर ॲब्सॉर्प्शन, आणि ती जर लेस दॅन असेल तर अंडर ॲब्सॉर्प्शन. 5. ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड्स in cost accounts result in decrease in costing profit, not accounting profit. आणि अंडर अब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड असेल त्याच्यामुळे मात्र रिझल्ट काय आहे तर इन्क्रीज इन कॉस्टिंग प्रॉफिट. हे नेहमी लक्षात ठेवा. ओव्हर अब्सॉर्प्शन डिक्रीज इन कॉस्टिंग प्रॉफिट, अंडर अब्सॉर्प्शन इन्क्रीज इन कॉस्टिंग प्रॉफिट. नेक्स्ट, रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड, सायमल्टेनियसली इक्वेशन मेथड. आता ह्या मेथड्स आहेत कॉस्टिंगच्या, बरोबर आहे. ओव्हरहेड क्लासिफिकेशन जसं आपण पाहिलं तसंच आपल्याला या ओव्हरहेडच्या संदर्भातल्या व्हेरियस मेथड्स त्या ठिकाणी दिल्यात. त्यातल्या प्रातिनिधिक स्वरूपातल्या इथे मी घेतलेल्या आहेत आणि त्याचा तो भाग आपण या ठिकाणी पाहत आहोत. कारण वेळेअभावी सर्वच्या सर्व मेथड्स त्या ठिकाणी घेणं हे केवळ अशक्य आहे आणि म्हणून आपण काही प्राथमिक स्वरूपात तो त्या ठिकाणी भाग पाहणार आहोत. रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड म्हणजे काय? अंडर दिस मेथड फर्स्टली दी एक्सपेन्सेस आर डिस्ट्रीब्युटेड. पहिलं तुम्ही काय करायचं? एक्सपेन्स डिस्ट्रीब्यूट करायचं. कशात? अमंग दोन डिपार्टमेंटमध्ये, प्रोडक्शन आणि सर्व्हिस. हे जर करत असाल तर रिपीटेड डिस्ट्रीब्युशन त्याला म्हणतात. दुसरा पार्ट, सायमल्टेनियसली इक्वेशन मेथड. अंडर दिस मेथड फर्स्टली दी एक्सपेन्सेस आर डिस्ट्रीब्युटेड ॲज पर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन प्रमाणे त्या ठिकाणी काय करा? डिस्ट्रीब्युशन त्या एक्सपेन्सेसचं करा आणि त्यानंतर ते प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि सर्व्हिस डिपार्टमेंटला ॲलोकेट करा. त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. आता प्रायमरी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? इट रिफर्स टू द अपॉर्शनमेंट और ॲलोकेशन, वाटप करणे, वाटणे, डिवाइड करणे. इट रिफर्स टू द अपॉर्शनमेंट ऑफ एक्सपेन्सेस ओव्हर द डिपार्टमेंट्स ऑन द मोस्ट इक्विटेबल बेसिस. आणि सेकंड वन इज सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. कसं केलं जातं ओव्हरहेडचं? इट रिफर्स टू द अपॉर्शनमेंट और ॲलोकेशन ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट एक्सपेन्सेस अमंगस्ट दी प्रोडक्शन डिपार्टमेंट. आता हे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन सुद्धा व्हेरियस मेथडने केले जातात. दॅट इज रेसिप्रोकल मेथड, नॉन रेसिप्रोकल मेथड, रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड, ट्रायल अँड एरर मेथड, अशा व्हेरियस मेथड्स त्या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकेल. मग हे जे काय ओव्हरहेड आहे ते कसे अपॉर्शन करायचे त्या संबंधातल्या या मेथड्स आहेत आणि या तुम्ही सुरुवातीलाच शिकलेला आहात, ते तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्याच्यावर आपण जास्त डिस्कशन करण्यापेक्षा आपण पुढे जाऊया. ते म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आता या क्वेश्चन या टॉपिकवर कसे येऊ शकतील ते आता आपण पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, ओव्हरहेड इज द ॲग्रिगेट ऑफ इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. हे तिन्ही मिळून त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून उत्तर आहे ऑल दी अबव. क्वेश्चन नंबर 2, ओव्हरहेड पार्टली फिक्स्ड अँड पार्टली व्हेरिएबल आर कॉल्ड ॲज सेमी व्हेरिएबल, सेमी फिक्स, बोथ, ए अँड बी, आणि डी नन ऑफ दीज. पार्टली फिक्स आणि पार्टली व्हेरिएबल जर असेल, उदाहरणार्थ 100 रुपये खर्च आहे, ओके, तो कायमस्वरूपी होणार असेल तर फिक्स. तो जर नेहमीच बदलत असेल तर तो व्हेरिएबल. पण त्यातला काही अंश 60 रुपये फिक्स असतील तर 40 हे काय आहेत? व्हेरिएबल. त्यामुळे तुम्ही त्याला सेमी व्हेरिएबल म्हणा किंवा सेमी फिक्स म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच आहे आणि म्हणून उत्तर आहे सी, बोथ, ए अँड बी अबव. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 3, ओव्हरहेड इज ऑल्सो टर्म्ड ॲज. काय नाव आहे ओव्हरहेडला दुसरं? डायरेक्ट कॉस्ट एक्सपेन्सेस. त्याला काय नाव आहे? कॉस्ट एक्सपेन्सेस असं देखील म्हटलं जातं. दॅट इज ए. क्वेश्चन नंबर 4, ओव्हरहेड कंट्रोल्ड बाय मॅनेजमेंट आर कॉल्ड ॲज. आपण टाइप्स ऑफ ओव्हरहेड्स पाहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलेले आहेत कंट्रोलेबल आणि अनकंट्रोल, आणि म्हणून आपण या प्रश्नाचं उत्तर सांगणार आहे. त्याला काय म्हणतो आपण?
controllable overhead. That is A. Question number 5. Cost centers are created for. कशासाठी क्रिएट केलं जातं कॉस्ट सेंटर? तर कंट्रोल अँड फिक्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी. कंट्रोल अँड काय? फिक्सिंग रिस्पॉन्सिबिलिटीसाठी हे कॉस्ट सेंटर क्रिएट केलं जातं, म्हणून आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर 6. बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज. जसं फिनान्शियल अकाउंटिंग प्रॉफिटसाठी, नेट प्रॉफिट नेट लॉस काय होणार आहे त्यासाठी, तर कॉस्ट अकाउंटिंग कशासाठी केलं जातं? दॅट इज दी असर्नमेंट ऑफ कॉस्ट. दॅट इज बी. म्हणजे कॉस्ट असर्टेनमेंट हे बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहे कॉस्ट अकाउंटिंग. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. व्हेरिएबल कॉस्ट चेंजेस. ती बदलती आहे, बरोबर आहे, पण ती कशी बदलते? विथ द चेंज इन आउटपुट. आता तुम्हाला या ठिकाणी सांगायचं व्हेरिएबल कॉस्ट चेंज डायरेक्टली विथ चेंज इन आउटपुट और इनडायरेक्ट विथ चेंज इन किंवा प्रपोर्शनेटली चेंज विथ आउटपुट. कशी आहे ती? तर ती आहे प्रपोर्शनेटली. उदाहरणार्थ तुम्ही भाडं भरता, दर महिन्याला 1000 ही फिक्स कॉस्ट, तुमची फिक्स ओव्हरहेड. पेट्रोलचा खर्च आहे, दॅट इज व्हेरिएबल. जेवढा प्रवास तेवढा खर्च, कमी प्रवास कमी खर्च, जास्त प्रवास जास्त खर्च. ओके. पण काही खर्च असे असतात की काही फिक्स असतात, त्यातला काही अंश हा बदलत असतो. प्रोडक्शन जसे चेंजेस होतील तसे तिथे त्या कॉस्टमध्ये म्हणजेच ओव्हरहेडमध्ये म्हणजेच एक्सपेन्सेसमध्ये बदल. प्रोडक्शन वाढलं की ते एक्सपेन्सेस वाढतात, प्रोडक्शन कमी झाले की ते एक्सपेन्सेस कमी होतात. पण व्हेरिएबल जे आहे ना, उदाहरणार्थ फ्युएल, ऑइल, हे कसे चेंज होतात? आउटपुट 100 किलोमीटर फिरला तर 100 रुपये खर्च, 200 किलोमीटर फिरला तर 200 रुपये खर्च आहे. म्हणजे हे काय आहे? प्रोपोर्शनेटली चेंजेस इन आउटपुट. काय फिरणं किती आहे त्याच्याप्रमाणे ती कॉस्ट चेंज होते, आणि म्हणून उत्तर आहे सी. क्वेश्चन नंबर 8. कॉस्ट क्लासिफिकेशन कॅन बी डन इन. किती वेने तुम्ही कितीही वेने करू शकता, असं काही त्याला फिक्स नाही 2च 3 आणि 4च मार्ग आहेत असं नाही. सेव्हरल वेने तुम्ही ते करू शकता, आणि म्हणून उत्तर आहे डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. डायरेक्ट एक्सपेन्सेस आर ऑल्सो कॉल्ड ॲज. काय म्हणतात तो डायरेक्ट एक्सपेन्सेसला? दॅट इज चार्जेबल एक्सपेन्सेस म्हणतात. ते काही मिसलिनियस नाही, सन्ड्री नाही आणि ओव्हरहेड नाही. ओव्हरहेड म्हणजे इनडायरेक्ट आणि चार्जेबल म्हणजे डायरेक्ट, म्हणून उत्तर आहे डी. क्वेश्चन नंबर 10. ऑडिट फी इज ए पार्ट ऑफ. कशाचा पार्ट आहे ते? पहा, ओव्हरहेड, फॅक्टरी ओव्हरहेड, ऑफिस ओव्हरहेड, त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड म्हणू शकतो. प्राइम कॉस्ट, दॅट इज डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस, दॅट इज कॉल्ड ॲज प्राइम कॉस्ट. त्यामध्ये ॲड करा ओव्हरहेड. कोणते ओव्हरहेड? फॅक्टरी ओव्हरहेड, ऑफिस ओव्हरहेड, सेलिंग डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, हे सगळे. ओके. आता मला सांगा की ही ऑडिट फी यामधल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे? ती फॅक्टरीच्या संदर्भात आहे का? प्राइम कॉस्टशी संबंधित आहे का? प्राइम तर डायरेक्ट आहे, त्यामध्ये डायरेक्ट मटेरियल, लेबर एक्सपेन्सेस. ऑडिट फी काही डायरेक्ट नाही, ती इनडायरेक्ट आहे, म्हणजेच तुम्हाला प्राइम कॉस्ट नाही. आता राहिला प्रश्न फॅक्टरी संबंधात, प्रश्न येणार नाही. डिस्ट्रीब्युशन, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन संबंधात आहे, ऑडिट फी त्याची संबंध नाही. म्हणजे नॅचरली काय आहे ते आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस किंवा कॉस्ट, म्हणजेच ऑफिस कॉस्ट, आणि आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर 11. फ्युएल अँड ऑइल इज ए पार्ट ऑफ. फ्युएल आणि ऑइल कधी वापरले? ऑफिसमध्ये वापरलं जातं का? नाही. ते डायरेक्ट आहे का? नाही. डायरेक्ट असेल तर प्राइम कॉस्ट म्हणलं जाईल. ते डिस्ट्रीब्युशन आहे का? नाही. म्हणजे ते कुठे यूज केलं जातं? फॅक्टरीमध्ये यूज केलं जातं, म्हणून उत्तर आहे दॅट इज फॅक्टरी एक्सपेन्सेस ऑर फॅक्टरी कॉस्ट. क्वेश्चन नंबर 12. ओव्हरहेड कॉस्ट ऑर ऑन कॉस्ट दोन्हीचा अर्थ एकच. इज ए, त्याला तिसरं नाव आहे थोडक्यात. काय? ओव्हरहेड कॉस्ट किंवा ऑन कॉस्ट काय, किंवा असा प्रश्न तो आहे. दॅट इज इनडायरेक्ट कॉस्ट किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असं आपण त्याला म्हणू शकतो, आणि म्हणून उत्तर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड्स इन कॉस्ट अकाउंट्स रिझल्ट्स इन. दॅट इज, मगाशी थिअरी सांगताना मी 3 वेळा तुम्हाला रिपीट करून सांगितलं आहे. दॅट इज द डिक्रीज इन कॉस्ट प्रॉफिट्स, आणि म्हणून उत्तर आहे ए.
Question number 14. If an expenses can be linked with a specific cost unit, it is treated as डायरेक्ट आहे आणि म्हणून त्याला आपण म्हणतो डायरेक्ट एक्सपेन्सेस. ते काही इनडायरेक्ट नाही, ते काय आहेत? डायरेक्ट. स्पेसिफिक कॉस्ट युनिटला ते लिंक झालेले आहेत, डायरेक्ट लिंक होतात आणि म्हणून त्यांना आपलं आन्सर आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. अंडर ॲब्सॉर्प्शन. आता मगाशी ओव्हर पाहिलं, आता अंडर. अंडर ॲब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड्स इन कॉस्ट अकाउंट्स रिझल्ट्स इन, दॅट इज increase in costing profits. B. Question number 16. Dash dash cost refers to those fixed cost which continue to be incurred, continuously वाढत आहे, even when there is no production, production नाही तरी ती वाढतच आहे. जसं कारखाना बंद आहे आणि भाड्याने आपला कारखाना असेल तर भाडं द्यावंच लागणार. प्रोडक्शन नाही, कारखाना चालू नाही, पण भाडं मात्र द्यावं लागतं. त्या कॉस्टला काय म्हणतो आपण? असा प्रश्न जनरली आहे. त्याला म्हणतो आपण कमिटेड कॉस्ट. त्याला काय म्हणतो आपण? कमिटेड कॉस्ट. ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. डॅश डॅश रिफर्स टू दी अपॉर्शनमेंट ऑफ एक्सपेन्सेस ओव्हर द डिपार्टमेंट्स ऑन दी मोस्ट इक्विटेबल बेसिस. आपण डेफिनेशन पाहतानाच हे वाक्य वापरलेले पहा. दॅट इज दी प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आणि म्हणून आन्सर आहे आपलं ए. क्वेश्चन नंबर 18. द फॅक्टरी रेंट विल बी अपॉर्शनमेंट ऑन द बेसिस ऑफ. फॅक्टरीशी संबंधित आहे, फॅक्टरी ओव्हरहेड आहे म्हणून फॅक्टरी एक्सपेन्सेस म्हणून तो ट्रीट करू. तो कसा वाटणार आहे? तर फॅक्टरीची जी काही बिल्डिंग आहे त्या एरियाप्रमाणे, बिल्डिंगच्या व्हॅल्यूप्रमाणे, का नंबर ऑफ एम्प्लॉईज तिथं काम करतायत त्यांच्या संख्येनुसार. अपॉर्शनमेंटचा बेस काय आहे? तर बेसिस ऑफ अलोकेशनमध्ये एरिया ऑफ बिल्डिंग वर रेंट अवलंबून असतं. जसं 1 BHK फ्लॅट असेल तर 5,000 भाडं, 2 BHK फ्लॅट असेल तर 7,000 भाडं. हे जसं आहे ना तसंच एरियावर रेंट हे नेहमी एरियावर त्या ठिकाणी अप्लाय केलं जातं आणि म्हणून ए आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. डॅश डॅश रिफर्स टू द अपॉर्शनमेंट ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट एक्सपेन्सेस अमंगस्ट दी प्रोडक्शन डिपार्टमेंट. त्याला काय म्हणतात? तर त्याला सेकंडरी डिस्ट्रीब्युशन म्हणतात, कारण मगाशी आपण प्रायमरी डिस्ट्रीब्युशन पाहिलेलं आहे. त्याला म्हणतो आपण सेकंडरी डिस्ट्रीब्युशन आणि म्हणून आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर 20. द डेप्रिसिएशन ऑफ प्लांट विल बी अपॉर्शनमेंट ऑन द बेसिस ऑफ. पहा, तुम्हाला वर्गातही शिकवलेलं असेल आणि पुस्तकातही दिलेलं असतात. ती कॉस्ट आहे, ओव्हरहेड आहे, एक्सपेन्सेस आहे आणि ते कसे वाटायचे त्याचे रेशो दिलेले आहेत. पहा, कुठल्या प्रमाणात कशाच्या आधारे ते वाटायचे त्याला बेस म्हणतो, बेसिस ऑफ अलोकेशन ऑफ एक्सपेन्सेस. तर डेप्रिसिएशन ऑफ प्लांट जे आहे, डेप्रिसिएशन हे तुम्ही कशावर कॅल्क्युलेट करता नेहमी हो? तर व्हॅल्यूवर. 1 लाख असेल 10% प्रमाण तर 10,000 डायरेक्ट सांगता का नाही तुम्ही डेप्रिसिएशन? म्हणजे व्हॅल्यू असेल तर एरियावर नाही आणि म्हणून आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर 21. इलेक्ट्रिसिटी अँड लाइटिंग विल बी अपॉर्शनमेंट ऑन द बेसिस ऑफ हॉर्स पॉवर. कंपन्यांमध्ये जनरली आता फक्त लाइटिंग असतं आणि हॉर्स पॉवरच्या ऐवजी समजा तिथं नंबर ऑफ पॉईंट दिले असते, इलेक्ट्रिक पॉईंट दिले असतात, तर त्याच्यावर रीडिंगवर, मीटर रीडिंगवर. पण ते कुठलाच भाग तिथे नाही आहे, फक्त हाऊस पॉवर आहे आणि हाऊस पॉवर जे आहे ते त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल ए. क्वेश्चन नंबर 22. अंडर विच मेथड फर्स्टली दी एक्सपेन्सेस आर डिस्ट्रीब्युटेड अमंग प्रोडक्शन अँड सर्व्हिस डिपार्टमेंट. पहा, मगाशी तुम्हाला मी 2 मेथड त्या ठिकाणी सांगितलेल्या होत्या, रिपीटेड आणि सायमल्टेनियसली. तर कुठल्या मेथड अंडरी सुरुवातीला फर्स्टली एक्सपेन्सेस काय करायचे? हे डिस्ट्रीब्यूट करायचे. कशामध्ये? प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये आणि सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये वाटायचे असतील तर कोणत्या मेथडने त्या ठिकाणी ते वाटले जातं? रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड, दॅट इज ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. जनरल एक्सपेन्सेस विल बी अपॉर्शनमेंट ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ एम्प्लॉई. कारण एरियाचा संबंध नाही,
स्टोअरचाही संबंध नाही, बरोबर ना. जनरल एक्सपेन्सेस हा नंबर ऑफ एम्प्लॉईच्या प्रमाणे त्या ठिकाणी त्या बेसने वाटा आणि म्हणून आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर 24. अंडर which method firstly the expenses are distributed as per primary distribution to the production department and service department? त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो सायमल्टेनियसली इक्वेशन मेथड. मग अशी कुठली पाहिली, रिपीटेड. आता ही सायमल्टेनियसली बी. नेक्स्ट 25. अंडर which method production is budgeted and efficiency measured by comparing actual with ही budgeted. ॲक्च्युअल आणि बजेटेड या दोन फिगर असतात, त्यांचं कंपॅरिझन ज्यावेळेस तुम्ही केलं जातं त्या मेथडला काय म्हणतात, दॅट इज इफिशियन्सी मेथड. नॉट एस्टिमेटेड, नॉट सर्वे, तर त्याला म्हणतो आपण इफिशियन्सी मेथड आणि म्हणून आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 26. मशीन ओव्हरहेड एक्सपेन्सेस आर कसे, दोन्ही असतात, फिक्स बी असतील. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. डेप्रिसिएशन समजा रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडने असेल तर नॅचरली काय होणार आहे, डेप्रिसिएशन हे चेंजेस होईल. फिक्स इन्स्टॉलमेंटने असेल फिक्स राहू शकेल. मशीन जर उदाहरणार्थ त्या ठिकाणी मशीनचा वापर जास्त होत असेल, एक्सपेन्सेस जास्त होतील. मशीनचा वापर कमी झाला, एक्सपेन्सेस कमी होऊ शकतात. म्हणजे फिक्स पण असू शकतील, व्हेरिएबल पण असू शकतील. जसं मग काय सांगितलं, मोटर कार आहे, एक मशीनच आहे थोडक्यात. मोटर कार जास्त वापरली, जास्त खर्च होणार पेट्रोलचा, दॅट इज व्हेरिएबल. दर दिवशी फक्त 20च किलोमीटर, दॅट इज फिक्स होतात. म्हणजे फिक्स पण असू शकतील, व्हेरिएबल पण असू शकतील. म्हणजेच उत्तर सी, बोथ ए अँड बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27. Which method is used where work is performed predominantly on machine? Predominantly on machine. पहा, मशीनावर रेट दिलेले आहे तुम्हाला, लेबरावर रेट दिले, दोन्ही पण आहे का कोणतंच लागू नाही, तर त्याला लागू होतं काय, मशीन आवर रेट आणि म्हणून उत्तर आहे बी. क्वेश्चन नंबर 28. Which method of determining overhead rates for absorption, कुठली मेथड वापरली जाते, तर इथे मशीन आवर रेट सुद्धा वापरला जातो आणि लेबर रेट पण त्या ठिकाणी वापरला जातो आणि म्हणून उत्तर आहे सी, बोथ ए अँड बी. क्वेश्चन नंबर 28. Which methods of determining overhead rates for absorption, तर त्याला नॅचरली काय आहे, मशीन आवर रेट पण त्या ठिकाणी आणि त्या लेबर आवर रेट पण त्या ठिकाणी यूज केला जातो आणि म्हणून उत्तर आहे सी, बोथ ए अँड बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. When the amount of overhead absorbed is more than the amount of overhead actually incurred is known as. मगाशी तुम्हाला 3 वेळा अंडर ॲब्सॉर्प्शन, ओव्हर ॲब्सॉर्प्शन सांगितलेलं आहे. इथे काय आहे, ह्याला म्हणतो आपण ओव्हर ॲब्सॉर्प्शन, दॅट इज ए. आणि खालचा प्रश्न जो आहे तो आहे अंडर ॲब्सॉर्प्शन, दॅट इज बी. प्रश्न सिमिलर आहे, फक्त लेस दॅन आणि मोर दॅन. मित्रो, व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही निश्चितपणे मला कळवा. आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि खास तुमच्या मागणीनुसार वेळात वेळ काढून हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तुमची परीक्षेच्या संदर्भात गैरसोय होऊ नये या हेतूने हा व्हिडिओ तयार करून तुम्हाला त्या ठिकाणी मी शेअर करत आहे. तर निश्चितपणे पुन्हा एकदा सांगतो, सुरुवातीला सांगितलेलंच आहे, व्हॉट्सअप, फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम यांच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता. लवकरच वेबसाईट सुरू होत आहे. सर्व इथून पुढच्या अपडेट्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि ते पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. नंतरचा जो पार्ट आपण पाहणार आहोत तो म्हणजेच मेथड्स ऑफ कॉस्टिंग. विद्यार्थी मित्रांनो, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर 2 मधले एकूण जो काही सिलेबस आहे त्याचे 2 भाग केलेत. यातला पहिला भाग आता आपण पाहिला आहे
आणि उरलेला दुसरा आणि शेवटचा भाग पुढील व्हिडिओमध्ये आपण निश्चित पाहणार आहोत. धन्यवाद.